देवराया दंडवत तुझे पाया, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे। आणि या अभंगातून मानवी जीवनामध्ये किती दुःख आहे, किती व्यथा आहे आणि त्याच्यापासून कसं मुक्त व्हायचं, भगवंताचं नामस्मरणाचा एक मार्ग दाखवणारा आणि त्याचबरोबर आज महत्त्वाचा दिवस आहे। सगळ्यांना निमित्त जरी ज्ञात असलं तरी ते सांगणं कीर्तनकाराचं कर्तव्य आहे, कीर्तनकाराचं काम आहे। माझा आवाज येतोय ना? महिला मंडळ सगळ्यांपर्यंत आवाज येतोय तर बघा, थोडंसं इको कमी केलं तर चालेल। इको कमी ठेवा म्हणजे आवाज घुमणार नाही। आजचा महत्त्वाचा दिवस आहे, दत्त जयंतीचा दिवस आहे आणि या जयंती निमित्त हा चाललेला हा जो सोहळा आहे आणि या सोहळ्यामध्ये आजची कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला यावी हे मी माझं परम भाग्य समजते। कारण या ठिकाणी आल्याबरोबर सगळी गावातली ग्रामस्थ मंडळी असतील, फौजे आंबवडे आणि ही आपली शिंदेवाडी महाराज, एवढं लोकांच्या मनामध्ये एकमेकांबद्दलचं प्रेम आहे। आम्ही आल्याबरोबर एवढं छान प्रकारे स्वागत केलं, यायला उशीर झाला आणि आल्याबरोबर महाराज या या स्वागत केलं आणि मनामध्ये महाराज इतकं प्रेम की असं झालं की महाराजांना कुठं ठेवू आणि कुठं नको। महाराज आता बाहेर जर बघायला गेलं ना, माणसांकडे अमाप संपत्ती आहे, अमाप पैसा आहे, धन दौलत आहे, गाडी आहे, बंगला आहे, पैशाची श्रीमंती आहे। पण महाराज नुसतं पैशाने श्रीमंत असणं गरजेचं नाही। इथं आल्यावर मला समजलं, नीट ऐका, धनाने श्रीमंत असणारी माणसं, पैशाने श्रीमंत असणारी माणसं तुम्हाला पावला पावलाने भेटतील। धनाने आणि पैशाने श्रीमंत असणारी माणसं तुम्हाला पावला गणी भेटतील, पण तुमच्यासारखी प्रेमळ माणसं मिळवण्याकरता मला माझी पावलं झिजवावी लागतील। खरं एवढी सुंदर आणि प्रेमाची माणसं चरणाचं आहे। किती चरणाचं आहे? गाथ्यातील आहे, 5 चरणाचं आहे, तुकाराम महाराजांचं आहे। कोण तुकाराम महाराज? आत्ताच्या पिढीला हे सांगावं लागतंय की तुकाराम महाराज कुणाला म्हणायचं, तुकाराम महाराज कोण होते। 2 मिनिटात तुम्हाला व्याख्या स्पष्ट करते। तुकाराम महाराज कुणाला म्हणायचं, तुकाराम महाराज कोण होते तर बघा, वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे तुकाराम महाराज, भक्तीचा जिव्हाळा म्हणजे तुकाराम महाराज, प्रेमाचा मळा म्हणजे तुकाराम महाराज आणि चैतन्याची चितकळा म्हणजे तुकाराम महाराज। यांना काय म्हणायचं? तुकाराम महाराज म्हणायचं। अजून ऐका, घरात नाही धान, पोटात नाही आण, गावात नाही मान, तरी पण ज्यांच्या चित्तात समाधान संत तुकाराम महाराज। आणि अजून एक महत्वाचं ऐका, तुकाराम महाराज कुणाला म्हणायचं? आशिया खंडाचे गुरु, भारत देशाचे गुरु, महाराष्ट्र राज्याचे गुरु, पुणे जिल्ह्याचे गुरु, रायगड जिल्ह्याचे गुरु, महाड तालुक्याचे गुरु, फौजी आंबवडेचे गुरु, शिंदेवळी गावचे गुरु, तुमचे गुरु, मृदुंगाचार्यांचे गुरु,
गायन चारणाचे गुरु, भजनी मंडळाचे गुरु, माझे गुरु, तुमचे गुरु आणि हितून पुढे कीर्तन सुरू. संत तुकाराम महाराज यांना काय म्हणायचं? तुकाराम महाराज. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. आणि इथं सगळ्यांचं आता परीक्षा चालू आहे बरं का. सगळे ताट बसा, ताट ताट बसायचं. आपण रुबाबदार माणसं आहे, अजिबात घाबरायचं. हा महाराज, श्रोता कसा पाहिजे? सावध. श्रोत्यानं कसं सावध राहायचं. इथं सगळ्यांची आता आपल्या परीक्षा चालू आहे. काय चालू आहे? परीक्षा चालू आहे. 3 वर्ग आहेत. किती वर्ग आहेत? 3 वर्ग आहेत. तुम्ही कॉमर्स फॅकल्टी, टाळकरी आर्ट फॅकल्टी आणि मी सायन्स फॅकल्टी. तुम्ही कॉमर्स फॅकल्टी, तुमचा सगळ्यांचाच कीर्तन चालू झाल्यापासून हिशोब चालू. हिशोब किती वाजता कीर्तन चालू झालंय, किती वाजता संपणार आहे, किती चरणाचा अभंग आहे. तर सगळ्यांनीच व्यवस्थित पेपर सोडवायचा. कॉपी कोणी करायची नाही, म्हणजे बोलायचं नाही बरं का. तुम्ही कॉमर्स फॅकल्टी, टाळकरी आर्ट फॅकल्टी. आर्ट याने कला, सुंदर चाली म्हणायच्या म्हणजे म्हणतातच, यात काय वाद. आणि मी सायन्स फॅकल्टी, मी तुम्हाला अभंगाचा खरा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करील. विठ्ठल विठ्ठल. बघा, या जगामध्ये जर सगळ्यात जास्त कुणाला काय आवडत असेल तर तो देव आवडतो. कोण आवडतं? कुणाला जर विचारलं ना, तुम्हाला कोण आवडतं? प्रश्न पडला, ब्रह्मदेवाला विचारलं, ब्रह्मदेवा तुम्हाला कोण आवडतं? ब्रह्मदेव सांगतात, मला सुद्धा देव आवडतो. कोण आवडतं? देव आवडतो. लक्ष्मी आई साहेबांना विचारलं, तुम्हाला कोण आवडतं? लक्ष्मी आई साहेबांनी सुद्धा सांगितलं, आम्हाला सुद्धा कोण आवडतं? देव आवडतो. आता प्रश्न असा आहे की जगाला देव आवडतो, पण देवाला कोण आवडते हे विचारलं पाहिजे ना. जगाला देव आवडतो, देवाला विचारलं, देवा तुम्हाला कोण आवडतं? देवानं सांगितलं, मला आवडतात ज्ञानेश्वर महाराज. जगाला देव आवडतो, देवाला ज्ञानेश्वर महाराज आवडतात. आता प्रश्न असा आहे की माऊलींना कोण आवडतं? माऊलींना विचारलं, माऊली तुम्हाला कोण आवडतं? माऊलींनी सांगितलं, मला आवडतात जगद्गुरु तुकाराम महाराज. का? तुका सर्वा श्रेष्ठ, प्रिय आमाधोर, साधू अवतार नाम याचा. साधू अवतार नाम याचा. तुका सर्वा श्रेष्ठ, प्रिय आमाधोर, साधू अवतार नाम याचा. साधू अवतार नाम याचा. तुका सर्वात श्रेष्ठ, प्रिय आम्हा थोर, साधू अवतार नाम याचा. तुकाराम महाराज सर्वात श्रेष्ठ आहेत. नामदेव महाराजांचा अवतार आहे, ते आम्हाला प्रिय आहेत. अजून ऐका, वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे तुकाराम महाराज. 5वा वेद म्हणजे तुकाराम महाराज. अजून ऐका, तुकाराम महाराज कोण होते? तुकाराम महाराज इंजिनियर होते बरं का, इंजिनियर. आत्ताच्या मुलांना वाटतं आम्ही शिकलो काय, पदवी मिळवली काय, आम्ही कोण झालो? मोठं झालो. आणि महाराज आत्ताच्या मुलांना आहे ना, आपल्या साध्या कपड्यातला बाप, आपल्या फाटलेल्या साडीतली आईची काय वाटते? लाज वाटते. कारण महाराज पिढी अपडेट झाली, मुलं सुधारली, काळ बदलला. आत्ताच्या मुलांना महाराज आपल्या फटक्या कपड्यातल्या बापाची लाज वाटते. आत्ताच्या मुलांना आपल्या साध्या आईची राहणीमानाची लाज वाटते. पण महाराज आज मुलांच्या अंगावर बघितले ना, तर ते कपडे 3-3 हजाराचे शर्ट आहेत, पायामध्ये 5-5 हजाराचे बूट आहेत, 5-5 हजाराची महाराज चपला लागतात. कारण मुलांना साध्या सुध्या चपला आवडत नाही. आजकालच्या मुलांना काय लागतोय? बरोबर आहे, काय लागतोय? ब्रँड लागतोय. आता महाराज मुलांना ब्रँड लागतोय.
कपड्यात ब्रँड पाहिजे, बुटात ब्रँड पाहिजे. पण महाराज, ज्या बापानं आपल्यासाठी रक्त झिजवलं, रक्ताचं पाणी केलं, आई वडिलांनी रात्रीचा दिवस केला, त्या आई वडिलांचा ब्रँड कधी मुलांना कळला? अरे आपला बाप किती ब्रँडेड आहे, आपली आई किती ब्रँडेड आहे, हे आजकालच्या मुलांना समजत नाही. मुलांना वाटतं आमच्या आईचं डोकं चालत, आमच्या बापाला काय कळत. सहज म्हणतात मुलं, सहज आमच्या आईचं डोकं चालत. अहो, ज्या आईनं आपल्या डोळ्यामध्ये कचरा जाऊ नये याच्याकरता आपल्या डोळ्यात आई काय भरायची? बोला. अय शिंदेवाडी, बोलत जाओ. बोलले मला अजिबात राग येत. नकाचा तरी धक्का लागू दिला का? इकडं गडावर, हा गड आहे बर का. बोला, नकाचा धक्का लागू दिला, डोळ्यात काय भरलं? आणि तोच मुलगा आईला म्हणतो माझ्या आईचं डोकं चालत. अरे आईला जर कळत नसतं तर महाराज काजळाच्या ऐवजी मिरची नसती का वाटून भरली तुझ्या डोळ्यात? सहज म्हणतात आमच्या आईला काय कळत, आमच्या बापाचं डोकं चालत. म्हणून आजकालच्या शिकलेल्या मुलांना वाटतं की आता आम्ही शिकलोय ना, आम्ही खूप मोठं झालो. पण महाराज, त्या काळी तुकाराम महाराज इंजिनियर होते. कोण होते? इंजिनियर. आणि आत्ताचे इंजिनियर काय करतात? वीट, दगड, माती, वाळू, लोखंड याच्यापासून घर बांधतात. पण ते घर कायम राहणार आहे का? राहणार आहे? कधी ना कधी तरी पडणार आहे. पण तुकाराम महाराजांनी असं घर बांधलं, निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलोची. तुकाराम महाराजांनी घर बांधलं, कधी न पडणार बांधलं. तुकाराम महाराज डॉक्टर पण होते बरं का. नीट ऐका, तुकाराम महाराज इंजिनियर आहेत, तसेच तुकाराम महाराज कोण आहेत? डॉक्टर आहेत. त्या काळातले डॉक्टर आत्ताच्या सारखे नाहीत. आत्ता नाक कान घासान कुठं बी घुसा. आत्ताच्या डॉक्टरांकडे 3 तास नंबर लावावा लागतो. 3 तासानंतर नंबर येतो, डॉक्टर कन्सल्टिंग रूम मध्ये बोलवतात. या झोपा, आ करा, जीभ बाहेर काढा, श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा, हे अंगाव व्हा, त्या अंगाव व्हा, ही पाय वर करा, ही हात खाली करा, उठून बसा. आणि सगळं झालं विचारतात काय होतंय तुम्हाला? आता एवढे उशीर उलटा पालट केली काय तू? म्हणजे हितल्या डॉक्टरांचं सांगत नाही बरं का, आमच्या तिकडच्या डॉक्टरांचं सांगती, तिकडे गेल्या हिकडचं सांगत असते. बघा, तुकाराम महाराज कोण होते? डॉक्टर होते. तुकाराम महाराजांकडे सुद्धा पेशंट यायचे. त्रिविध तापांनी होरपळलेली लोक तुकाराम महाराजांकडे यायची. संसार रूपी बहु रोग लागलेली लोक तुकाराम महाराजांकडे यायची. पण महाराज त्या पेशंटला, त्या रोग्याला दारात पाहिलं ना की तुकाराम महाराज ओळखायचे की त्या रोग्याला कोणता रोग लागलाय. तुकाराम महाराज लगेच म्हणायचे, बाबांनो औषध माझ्याकडे, पण तुम्हाला पथ्य पाळावं लागल. कोणतं औषध होतं? ब्रह्मरस घेही काढा, तेने पीडा वारेन, तेने पीडा वारेन, तेने पीडा वारेन. ब्रह्मरस घेई काढा, तेने पीडा वारेन, हो तेने पीडा वारेन, तेने पीडा वारेन. ब्रह्मरस घेही काढा, तेने पीडा वारेन. म्हणून ब्रह्मरसाचं औषध महाराज द्यायचे बरं का. तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही ऊसाचा रस पण पिलोय, आमरस पण खाल्लाय, बऱ्याच प्रकारचे रस. ब्रह्मरस कुणाला माहितीये का हो? बोला. ब्रह्मरस पुरुष मंडळ, ब्रह्मरस कशाला म्हणायचं? ब्रह्मरस कसा बनवायचा असतो? ब्रह्मरस बनवायची पद्धत महाराजांनी अभंगात सांगितली बरं का. तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही सगळं रस बघितलं
पण ब्रह्मरस आम्हाला माहीत. तर नीट ऐका, ब्रह्मरस कसा बनवायचा असतो. दारू बनवायची पद्धत आणि ब्रह्मरस बनवायची पद्धत एकच आहे बरं का. आता काय काय जण खाल्लं म्हणतील महाराज दारू कशी बनवतात. घ्या लिहून, मी सांगते. 3 दगडाची चूल मांडायची, त्याच्यावर पत्र्याचा डबा ठेवायचा, त्याला एक नळी काढायची, त्याच्यात थिवराची साल टाकायची, कुजल्याला गुळ टाकायचा, कारखान्याची मळी टाकायची, कमी पडली तर भेंडी पण टाकायची, 1 सागर नाही 9 सागर टाकायचं आणि ती कडवायचं आणि आटून 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 त्या नळीतनं जी पाणी बाहेर निघालं का नाही त्याला म्हणायचं पहिल्या दारूची. अशी दारू बनवतात बरं का. काय काय जण म्हणतील बुवा तुम्हाला कसं काय माहिती. आता कीर्तनात सांगण्याकरता आम्हाला कॅनल कडून फिरावं लागतं बरं का. अशी काय बनवतात, दारू बनवतात. आता नीट ऐका, ब्रह्मरस कसा बनवायचा असतो. जशी दारू बनवली बरोबर तसा ब्रह्मरस बनवायचा बरं का. लिहून घ्या. याला सुद्धा 3 दगडाची चूल मांडायची. नीट ऐका, कोणत्या 3 दगडाची. मन, बुद्धी, चित्त. मन, बुद्धी, चित्त या 3 दगडाच्या चुलीवर विठ्ठल 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 मन, बुद्धी, चित्त या 3 दगडाची चूल मांडायची. या चुलीवर आपला अहंकार नावाचा डबा ठेवायचा आणि या अहंकाराच्या डब्यात आपल्या प्रवृत्ती निवृत्ती टाकायच्या आणि खालून ज्ञानाचा अग्नी लावायचा. या ज्ञानाच्या अग्नीवर आपल्या प्रवृत्ती निवृत्ती कडवायच्या, आठवायच्या आणि आठवून 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 त्याच्यातनं जे रसायन बाहेर निघल त्याला काय म्हणायचं, ब्रह्मरस. प्रवृत्ती निवृत्तीचे आटोनिया भाग उतरले चांग रसायन. ज्ञान अग्नी हुताशी कडसले ओझा, आत्मसिद्धी काजा लावणिया. ब्रह्मी ब्रह्मरस सिद्ध झाला पाक, घेतला वृषभ प्रथिते मुखे. संतांचं एकच काम होतं, संतांचं एक काम होतं की माणसाची ही प्रवृत्ती निवृत्ती जाग्या आणायचं काम. कारण आत्ताची माणसं बिघडली महाराज. पहिल्यासारखं राहिलं आता लय वाईट आहे महाराज. दुसऱ्याचं चांगलं झालेलं माणसाला बघवत. एवढा महाराज माणूस बदलला, एवढं पाप वाढलं. किती पाप. मला कधी कधी वाईट वाटतं महाराज. माणसं नुसतीच म्हणतात मेरा भारत महान, घावल तिथलं गबाळ हान, म्हणून तर आम्ही ठेवलाय भारत घाण. त्याची नाही आम्हाला जाण. नुसतंच म्हणायचं महाराज भारत माता की जय. पण कधी कधी वाटतं महाराज कसं होणार माझ्या भारत देशाचं. का कसं होणार माझ्या भारत देशाचं. पोलीस स्टेशन समोर दुकान देशी दारूचं आणि त्याच्यात घुसतय ब्राह्मण काशीचं. कसं होणार माझ्या भारत देशाचं महाराज. अवघड आहे. म्हणून पाप एवढं वाढलं. आता झालंय काय, दुसऱ्याचं चांगलं झालेलं माणसामध्ये माणसाला बघवत नाही. एवढा माणूस बिघडला. माणसाला वाटतंय मी पाप करतोय ना, मला बघणारा कोणी. अहो आपलं पाप कसंही असू द्यात, आपलं पाप कोणतंही असू द्यात आणि आपलं पाप कसलंही असू द्यात, बघणारा कोण आहे, तो भगवंत आहे ना. पण माणसाला वाटतं मी करतोय ते कुणाला कळत. किती पाप. पाप करोनी पापी मन हे, सैरा वैरा पळतैर पळतैर पळतैर. काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतैर. काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतैर. काय काय केली पापी मन हे, पाप करोनी पापी मन हे, सैरा वैरा पळतैर पळतैर पळतैर. काय काय केलं भल्या माणसा
काय केलं भल्या माणसा देवाला सारं कळतंय र. काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं कळतंय र. पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतय र पळतय र पळतय र. काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं कळतय र. बघा तो बघणारा भगवंत आहे. माणसाला वाटतं मी करतोय कुणाला कळत नाही. पण महाराज दुसऱ्याचं चांगलं झालेलं आपल्याला आज बघवत नाही. माणसामध्ये माणूस राहिला नाही. म्हणून संतांनी मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. तुकाराम महाराजांनी काय केलं की माणसाला वाटतंय हे सगळं होतंय माझ्यामुळं होतंय. देवानं जो मार्ग दाखवला, देवानं हा अमूल किमतीचा देह दिला. कशा करता दिला? देवे दिला देह भजन गोमाता गोया झाला पाटा बाजी देता. देवे दिला देह भजन गोमाता देवे दिला देह भजन गोमाता देवे दिला देह भजन गोमाता देवे दिला देह भजन देवे दिला देह भजना कशा करता दिलाय? भजना गोमटा का भोजना गोमटा? भजना करता दिला ना. आपण केलं का हो भजन? आपण काय करतो? आपल्याला देवाची आठवण होते, देव लक्षात येतो. पण कधी ज्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतात, वाईट प्रसंग येतात, त्यावेळेस महाराज आपल्याला कोण आठवतं? देव आठवतो. आणि महाराज भजन करायचं असेल ना, काय काय जण म्हणतात देवाचं भजन करायचंय ना, येईल म्हातारपणी. कधी करता येईल परमार्थ? मला सांगा, परमार्थ देवाचं नामस्मरण तरुणपणी करावं का म्हातारपणी? कधी करावं? बस स्टँडवर जावं, बस यायच्या आत जावं का बस निघून गेल्यावर जावं? बस यायच्या, बस निघून गेल्यावर तिथं जाऊन काय उपयोग नाही ना. तसं याचं महत्व कळावं, पण वेळ निघून गेल्यावर तर याचं महत्व कळून काय उपयोग? महाराज सांगतात, भजन कर मस्त जवानी में, 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 मस्त जवानी में, भजन कर मस्त जवानी में. बारीक बारीक सगळ्यांनी हात वरती करायचे. सगळ्यांनी हात वरती करा. हात भजन करायचे देवाचं नाम. राहिले आता ते 25 खर्च करायचे. पण महाराज आपली ही बॅटरी लो झाली नाही पाहिजे. पण आपल्या बॅटऱ्या आधीच लो. कशा? साखर, डायबिटीज, वांग, मूळव्याध, बीपी, शुगर. महाराज आता बीपी शुगर एवढा लोकांना नाही. आता जर बघायला गेलं ना तर हिथं बसलेल्यातल्या सुद्धा 85% लोकांना बीपी शुगर आहे. ही शोकांतिका आहे. आता महाराज आपल्यासारखं जर सामान्य कुटुंबातला असू द्यात, चटणी भाकरी खाऊन 2 टाइम सुखी आहे. पण ज्याच्या घरी महाराज संपत्ती आहे, पैसा आहे, ज्यांनी वरचं वरचं खाल्लं का नाही, त्याला देव नीट जगू देत अजिबात नाही. हिकडून खाल्लं की हिकडून बाहेर. मोठमोठ्या जर घरी बघितलं ना, 13 ते 14 रूमचा असा बांगला आहे. त्या बांगल्यात प्रत्येक रूम मध्ये एक लोढतं बिना कामाचं. एकाला नुसतं पाणी लागतं, एकाला नुसता चहा लागतो, एकाला नुसता ज्यूस लागतो, आणि एकाला पाणी टाकून लागतं, आणि एकाला काहीच पचत नाही. इकडून खाल्लं की इकडून बाहेर. आणि त्यातनं पण पैसा लय असू द्यात. आणि आपल्यासारखं महाराज घरामध्ये निवांत झोपल. पण ज्याच्या घरी पैसा आहे ना, पैसा, सोनं जास्त आहे, त्याला झोप लागत
ते म्हणतात ना, सोने वाले सोना नाही. नीट ऐका बरं का, ज्याच्याकडे सोनं आहे त्याला झोप लागत. सोने वाले सोना नाही. पण आपल्यासारखं महाराज निवांत डारडूर गुहरत पडतोय. आणि ज्याच्या घरी पैसा आहे ना, त्याच्या घरी नुसतं अंधारात मांजरानं उडी टाकू द्या, उघडा बम गडी उठलाच, किचन मध्ये बॅटरी मारील, बाथरूम मध्ये बॅटरी मारील, आणि त्यातनं परत मांजराने जोरात पडू द्या, जी भिवून जी पळालो, मागणं जिन्यातनच पडलो. ऐकाय बघता मी येलं ते. पैसा काय जगू देत. अवघड आहे महाराज पैशाचं. पैशाच्या नादाला लागू. आपल्यासारखी महाराज सुखी आहेत. पैसा माणसाला जगू देत नाही. मग या काळामध्ये देवाचं नामस्मरण करायचं असेल, देवानं हा मानवी देह दिला, जगातले सगळे प्राणी बघितलेत, 83,99,999 एवढे जीव निर्माण केले, सहयोनीशी सहसमान, आहार निद्रा भय वैगुण. पण देवानं काय केलं, इतर प्राण्यांपेक्षा माणसाला 2-3 गोष्टी आगाऊ दिल्या, वाढीव दिल्या. बघा, जगातले सगळे प्राणी तुम्हाला आडवे दिसतील, आडवे कसे, पण माणूस कसा आहे हो? अय बचत गट कसा आहे? हाय ना उभा, तरी पण राहतोयच निवडणुकीला उभा. आणि बघा ना, आडवे असणारे प्राणी हे सरळ चालतात, पण माणूस चालतो का कधी सरळ? चालतो का? दुसऱ्याच्या वाकड्यात शिरणार. मग बघा, देवाचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. देवाने दिलंय, जिथल्या तिथं दिलंय. कसं दिलंय? दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोल या वचन, डोळे मुख बोला या वचन, येणे तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग, नासे जीवपन भवरोग, येणे तू जोडसी नारायण, नाशे जीवापाना भयरोग, नाशे जीवापाना भयरोग. दिले इंद्रिय हात पाय बघा, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. आता महाराज झालंय काय, आपल्याकडं कलाकार भरपूर आहेत, आणि कलाकार एवढे भरपूर आहेत, पण टायमिंगचं कारण झालंय काय की एवढा समाज जमलेला आहे, बाहेरून मंडळी आलेली आहेत, आणि कीर्तन चालू व्हायला काय झाला, लेट झाला. कार्यकर्त्यांनी सांगितले थोडा उशीर झाला तरी चालेल, पण महाराज आपलं कसं आहे, 11 आकडा इतका शाण आहे की सकाळच्या 11 वाजले की ह्याच्या करता आ करावं लागतं, आणि संध्याकाळच्या 11 वाजले की आ करावं लागतं. म्हणून कीर्तन आपल्या टाइम मध्ये 11:30 पर्यंत, थोडं टाइमचं लिमिट आहे, तुम्ही समजून घ्या. आपली कलाकार मंडळी सगळी एकापेक्षा एक आहे. मग बघा, तुकाराम महाराज सांगतात की देवानं जिथल्या तिथं सगळं दिलं. विचार करायला गेलं तर बघा, ही सृष्टी निर्माण केली. कुणी निर्माण केली? देवानं केली. ब्रह्मदेवाने हे जगत निर्माण केलं. आज ज्यांची जयंती आहे, दत्त महाराजांचा अवतार आहे, दत्त गुरु ज्यांना म्हटलं जातं, एकमेव असा देव आहे की जो भगवंत पण आहे आणि गुरु म्हणून सुद्धा त्यांना काय केलं जातं, पूजलं जातं. असं एकमेव दैवत म्हणजे दत्त गुरु आहेत. अवतार तिघांचा आहे, ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि भगवान शंकर. या तिघांचा अवतार आहे. एकत्रीकरण झालं आणि काय निर्माण झाले, दत्त महाराजांची निर्मिती झाली. आणि त्याच्यामध्ये पण तिघांच्या वाटण्या आहेत. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली. सृष्टी निर्माण करण्याचं काम कुणाकडे दिलं? ब्रह्मदेवाकडे. पालन पोषण करण्याचं खातं कुणाकडे दिलं? विष्णुदेवांकडे. आणि सगळ्यांचं उरकायचं काम कुणाकडे दिलं? रामनाम हे खातं कुणाकडे? भगवान शंकराकडे. आता भगवान ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. त्याच्यामध्ये बघा, सगळ्यांना जर बघायला गेलं तर सगळं जिथल्या तिथं दिलंय. कानाच्या जागी कान आहे, तोंडाच्या जागी तोंड आहे, डोळ्याच्या जागी
डोळ्यात. विचार करा, ही तर एवढ्या गर्दीत हे नाक काय घुसवायची गरज होती का देवाची? बघा ना, हे नाक असं कुठं मागं दिलं असतं तर? विचार करा ना जरा बारीक. आणि दिलंय ती दिलंय सरळच दिलंय. हे नाक असं उलट दिलं असतं तर? अहो दुपारी झोपल्यावर या लहान मुलांनी त्यात वाळूच भरली असती. पण बघा ना, हे नाक नाही. नाक काय नाका, टोल नाका नाही बर का, चेक नाका. कोणता नाका? पोटामध्ये जाणारी, तोंडामध्ये जाणाऱ्या 99% पदार्थाची चव आपल्याला कोण सांगतं? नाक सांगतं. नाक बरंच काय सांगतं. पुरुष मंडळ ह्यांना तर लय सांगतो. हाय हाय हाय. पुरुष मंडळ नाक म्हणतं पिऊ नको, पिऊ नको, भूक पडतेली. पण ही जात नाक दाबून पिती, नाक वाकडं तिकडं करून पिती, पण पिणार. आता काय पिऊ नको हे सांगायची गरज? मग बघा ना, देव किती हुशार आहे. सगळी सृष्टी निर्माण, सगळं जिथल्या तिथे. कानाच्या जागी कान आहे, तोंडाच्या जागी तोंड आहे. आणि एवढंच नाही, प्रत्येकाच्या हाताचे ठसे सुद्धा वेगळे आहेत. कसे आहेत? आपल्यासारखा दिसणारा हाय का कुणी? आपल्यासारखा दिसणारा कुणीच नाही. एखादा म्हणेल महाराज माझ्यासारखा दिसणार आहे. दिसणारा असला तरी गुण सारखीत का? गुण वेगळे आहेत ना. आणि प्रत्येकाच्या हाताचे ठसे वेगळे आहेत. ठसेच नाही, प्रत्येकाच्या अंगाचा वास सुद्धा वेगळा आहे. आता घेऊ नका कुणी. मग बघा, देवाचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. मग हे खातं कुणाकडे? ब्रह्मदेवाकडे. आता सगळ्यांचं पालन पोषण करायचं काम कुणाकडे दिलं? विष्णू देवाकडे. आता विष्णुदेव म्हटले, भगवान विष्णू म्हणाले, माझ्यामुळं सगळा ब्रह्मांड, माझ्यामुळं त्यांच्यातला एकही माणूस, एकही पशु, एकही सुद्धा जीव उपाशी राहत, सगळे जेवल्यावरच मी जेवण करतो. असं कोण म्हणतंय? असं कोण म्हणतंय? भगवान. काय काय ना नाही पटत. आहो काय काय जण आम्हाला म्हणतात काय तुमचं खरं. कुणाला म्हणतात? महाराज लोकांचं डोकं चालत, आमच्यावले डोळा माणसांचं महाराज. आणि काय काय जणांना काय त्यातलं कळत नाही ना, ते आम्हालाच येऊन मांडणार. नाही तुम्ही म्हणत होता ते तुकाराम महाराजांचं विमान उतरलेलं. कुठं उतरलेलं? तुझ्या बापाच्या रानात उतरलेलं. आता कुठं उतरलं? काय महाराज माणसं प्रश्न विचारतील, सांगता येत? काय गरज आहे का? आपण संतांनी जे सांगितलं ते ऐकत नाही, ते करत नाही. आणि नको तिथं जाण्याचं. एखाद्याला म्हटलं ना, तुम्ही गाथा वाचत जा, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत जा, हरिपाठ वाचत जा. नुसता हरिपाठ जरी वाचला ना तर हरिपाठ होतो. काय होतो? हरी शब्दार्थ लक्षात घ्या बरं का. पण हरिपाठ जर वाचला नाही तर त्या हरीकडे पाठ होते. नीट ऐका. पण आपण गाथा वाचत नाही, आम्ही ज्ञानेश्वरी वाचत नाही. एखाद्याला म्हटलं ना तुम्ही गाथा वाचत जा, ते म्हणतात महाराज गाथ्यामध्ये आमच्या संसारिक आणि प्रापंचिक प्रश्न सुटतील का? प्रापंचिक आणि संसारिक प्रश्न सोडवण्याकरता गाथा आहे का? बोला. परमार्था करता गाथा वाचायला सांगितला. पण माणसं आम्हाला विचारा येतात, महाराज आमच्या संसाराचे प्रश्न त्या गाथ्यातून सुटतील का? आता संसारिक प्रश्न सोडवण्याकरता गाथा आहे? वाचलाय का गाथा? गाथा सांगता का जाऊ घरी? गाथा. आता मला विचाराय आले, मी म्हटलं संसारिक आणि प्रापंचिक प्रश्न सोडवण्याकरता गाथा, ज्याला असल माथा तो वाचल. बोला. ज्याला असल माथा तो वाचल. जो ज्याला नाही माथा, नाही उघडणार कधी गाथा, तो संसारात खाईल लाता. तुम्हीच म्हणा आता काय खाव्या लागणार आहेत? अहो लाताच खाव्या लागणार आहेत महाराज. आपण कधी ज्ञानेश्वरी वाचत नाही, गाथा वाचत नाही आणि सहज आपण म्हणतो. त्यांना काय कळतं? म्हणून प्रश्न पडला, विष्णुदेवांच्या पत्नीला प्रश्न पडला. जगाचं तर जाऊ द्या, पत्नीलाच प्रश्न पडला. तुम्ही म्हणताय माझ्याशिवाय सगळ्या ब्रह्मांडानं जेवण केल्याशिवाय मी जेवण करत. मग बायकोनी लक्ष्मीच्या हाती लक्ष्मीनं परीक्षा घ्यायची ठरवली. एक मुंगी घेतली आणि डबीत भरून ठेवली. कशात ठेवली? एका छोट्याशा डबीत भरून ठेवली.
आणि म्हणली मुंगीला 2-3 दिवस उपाशी ठेवायचं आणि आपला नवऱ्याचा काय मोडायचा, नियम मोडायचा. बघूच लय म्हणतात ना, अक्क जीव जेवल्याशिवाय मी जेवत नाही. आणि देवानं जेवण केलं आणि महाराज लक्ष्मी आल्या. काय बोलता तुम्ही, ब्रह्मांड जेवल्याशिवाय मी जेवत नाही, एक जीव उपाशी राहिलाय. विष्णुदेव म्हटले कोण उपाशी आहे? मुंगी उपाशी आहे. कुठे? कपाटात आहे. आण डबी. महाराज लक्ष्मीनं डबी आणली, डबी उघडली तर त्या डबीत महाराज 2 तांदूळाचं दाणं होतं. काय होतं डबीमध्ये? काय होतं? 2 तांदळाचं दाणं होतं. लक्ष्मीबाई साहेबांना विचार पडला, कसं शक्य आहे हे? कसं काय हे आलं कुठून? विष्णुदेव म्हटले, अगं ज्यावेळी तू संक्रांतीला व्यवसाय गेली का नाही, तुझ्या डोक्यात तांदळ अडकलं आणि तू जशी डबी लावाय गेली तसं ती पडलं आणि त्या डबीतच राहिलं. म्हणून महाराज सगळं पालन पोषण करण्याची जबाबदारी कुणाकडे? विष्णुदेवाकडे. आणि तिसरं भांडवल आहे, तिसरी जबाबदारी आहे ती भगवान शंकराकडं. सगळे काय काय जण म्हणतात भगवान शंकर भोळे, पण महाराज भोळे नाहीत. भगवान शंकर त्यांच्याकडे सगळ्यांचं संवर्धन करायचं जबाबदारी दिली. मग असा महाराज त्रिदेवांचा अवतार आहे, त्रिदेवाचं एकत्रीकरण आहे आणि ते म्हणजे दत्त महाराज आहेत. म्हणून आजचा दिवस एवढा महत्वाचा आहे की फक्त तुम्ही दत्त महाराजांचं नामस्मरण जरी केलं ना, एक गुरु म्हणून मार्ग दाखवणं आणि भगवंतासारखी कृपा करणं हे कुणाच्या हातात आहे? भगवान दत्तांच्या. म्हणून सुंदर असं आजचं ह्या कार्यक्रमाचं नियोजन. आपण जागेवर येऊ. कुठं होतं आपण? नाही, कीर्तनातच आहे बघा. तुकाराम महाराज कुठं होतं आपण? तुकाराम महाराज कोण होते? डॉक्टर होते. आणि तुकाराम महाराजांकडे सुद्धा कोण यायचं? पेशंट यायचे. विविध तापाने होरपळलेली लोक तुकाराम महाराजांकडे यायची. संसार रूपी बहुरोग लागलेली लोक तुकाराम महाराजांकडे यायची. आणि तुकाराम महाराज त्यांना सांगायचे, बाबांनो ब्रह्मरसाचं औषध माझ्याकडे. माणसाच्या पाठीमागं दुःख लागलंय, किती प्रकारचं आहे? 3 प्रकारचं. या जगामध्ये बघायला गेलं ना तर सगळ्यांना दुःख आहे, सगळ्यांना. कुणी सुद्धा सुखी. कारण जीवन तो भैया एक रेल है, जीवन तो भैया एक रेल है, कभी पैसेंजर कभी मेल है, जीवन तो भैया एक मेल है, जीवन तो एक भैया मेल है, कभी पैसेंजर कभी मेल है, कभी पैसेंजर कभी मेल है. बघा या जीवनामध्ये जीवन आपलं एक प्रकारची ट्रेन आहे. ट्रेन झुक 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 झुक. या ट्रेन मध्ये काही माणसं चढत असतात. आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात होते आणि या ट्रेन मध्ये चालत 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 जात असताना सुख आणि दुःखाचं, ऐका, सुख आणि दुःखाचं स्टेशन लागतं. काही माणसं सुखाच्या स्टेशनवर उतरतात, काही माणसं दुःखाच्या स्टेशनवर उतरतात. आणि या स्टेशनवर चालत चालत असताना शेवट आपल्याला जिथं जायचंय ती मंजिल पण भेटते बरं का. नीट ऐका. जीवन तो भैया एक रेल है, जीवन तो भैया एक रेल है, कभी पैसेंजर कभी मेल है. जीवन तो एक भैया रेल है, जीवन तो एक भैया रेल है, कभी पैसेंजर कभी मेल है, कभी पैसेंजर कभी मेल है. आता एवढं सुंदर गीत आहे पण वेळेचं लिमिट आहे. जीवन तो भैया एक रेल है, कभी पैसेंजर कभी मेल है.
सुख आणि दुःखाचं स्टेशन लागतं. मंजिल भेटायची असेल ना तर शेवटी महाराज भगवंताची. मग बघा तुकाराम महाराजांकडे पेशंट आले. पेशंट यायचे, महाराज माणसाच्या पाठीमागं 3 प्रकारचं दुःख आहे. नीट ऐका बरं का. जन्माला येण्याच्या अगोदर दुःख आहे, जन्माला येताना दुःख आहे आणि जन्माला आल्यावरही दुःख आहे. आता जन्माला येण्याच्या अगोदर किती दुःख आहे ऐका. पोटात गर्भ हा उलटा असतो, हात जोडलेले असतात, मांस मळ मूत्र या घाणीमध्ये 9 महिने आपण पडलेलो असतो. आता मला सांगा तिथं एसी का कूलर का फॅन हो? बोला. अहो गुदमरतो, जीव गुदमरतो. तर देवाला म्हणतो, देवा मला याच्यातून एकदा मोकळं कर, मी तुला जन्मभर विसरणार. आठवी न पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. आईच्या पोटात असताना नवस केलाय. काय केलाय? तुला कधी विसरणार. बघा इकडे ऐका. आपण बघा देवाला म्हणतो, काय काय जण माणसं म्हणतात तुमच्या घरात नीटनीटकं चालना, पैशाला पैसा लागना. काय बोललाय का तुम्ही देवाला? श्यान्या आईच्या पोटातला नवस अगोदर फेड. नवस केलाय ना, तुला कधी विसरणार. आपण काय करतो, नुसतं देवाला जातो, नासकी पानं देवाला, किडक्या सुपाऱ्या देवाला, न चालणार पैसे देवाला, फटक्या नोटा बुवाला. अहो साधा नारळ जरी मंदिरात फोडला ना तर एकच तुकडा देवाला ठेवतो. किती किती खऱ्यानं बोला बर का. अय आंबवडे खऱ्यानं सांगा, खऱ्यानं किती ठेवतो? एकच. आणि अख्खा नारळ घेऊन येडा हाणून घरी, पण नासका नारळ निघल्या तिथंच कुणाला पावला? देवाला पावला. देवाला पावला म्हणजे चांगलं निघलं की आपल्या बापाला, आणि नासकं निघलं की देवाच्या बापाला. आणि त्या नासक्या नाळाव म्हणतं, देवा माझं पोरग एवढं एवढं शिकलंय, त्याला कुठंतरी चिकटीव चिकटीव किती पिऊन येऊन शनी. आता नासक्या नाळाव चिटकवाय का एवढा देवाडा हाय का हो? शुद्ध भाव नाही. न करी दंबाचा सायास, न करी दंबाचा सायास, न करी दंबाचा सायास. शांतीला ही भवस, जीवे ठेवी सुगंध रस, न धरी आळस. रामनामी, राम नामाचा कधी आळस धरू. म्हणून सगळ्यांनी देवाचं नामस्मरण करायचंय. सगळ्यांनी हात वरती करा. झोप आली आहे का? जागे ना सगळे? नाहीतर काय काय जण म्हणतील कुणी महाराजांना कीर्तनाला बोला ह्यांचा मुडदा बसवला, असं नाही ना काही. हा हात वरती करा. बघा देवाचं नामस्मरण केलं ना सगळ्यांना आनंद वाटतो. आणि ज्याच्याकरता हा देह दिलाय त्याचं भजन झालं. आता तुम्ही म्हणसाल महाराज सारखं हात का वरती करायचा? हात खाली करा 2 मिनिटं. 2 मिनिटं सांगते कारण. हात वरती का करायचा तर त्याचं महत्वाचं कारण आहे. ज्यावेळी माणूस पाण्यामध्ये गेलाय त्याला पोहता येत नाही, आणि पोहता येत नाही तो बुडू लागतो, आणि बुडता बुडता वाचवण्याकरता काय करतो? हात वरती करतो. मला वाचवा, मला वाचवा, मी पाण्यामध्ये बुडतोय. तसं महाराज हा सुद्धा भवसागर आहे, हा संसाराचा सागर आहे. आणि या संसाराच्या भवसागरामध्ये आपण या संसारात काय चाललोय? बुडत चाललोय. म्हणून आपण देवाला हाक देतोय की देवा मला याच्यातून काय करा? वाचवा, मला याच्यातून वरती करा, आणि मला नामस्मरणाची काय दाखवा. म्हणून हात वरती करायचा बर का. म्हणून हाताने देवाच्या, हाताने टाळी आणि तोंडाने देवाचं श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम,
त्याचं भजन करत जा. जन्माला आल्यावर एकच आई शाणी होती महाराज. तुम्ही म्हणसाल महाराज एकच आई शाणी होती, आम्ही काही येडे का? कीर्तनाला आलेल्या आया, कीर्तनाला आलेल्या आता तर आई राहिलीच नाही महाराज. कोण झाली? मम्मी. मम्मी आणि मम्मीचा मॉम. आणि महाराज बाबांचा काय झाला? पप्पा. आणि पप्पाचा डॅडी नाही, आता पॉप. लेटेस्ट. मम्मीचा मॉम, पप्पाचा पॉप. आणि ह्या दोघांच्या मध्ये मुलांचा लॉलीपॉप. अवघड झालं महाराज सगळं. आता आई बघायला राहिली, आई म्हणायचंच नाही. पण महाराज त्या मुलांना संस्कार देण्याचं काम कुणाच्या हातात आहे? आई वडिलांच्या. आई वडील जे शिकवत असतात ना ती मुलं शिकत असतात बरं का. तुम्हाला वाटत असेल महाराज आमच्या मुलांना धन दौलत पैसा कमवायची गरज आहे, त्यांना ह्या संस्काराची, या संप्रदायाची, या परमार्थाची काय गरज आहे? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कितीही बंगला घ्या, कितीही गाड्या घ्या, कितीही पैसा कमवा, पण तुमच्या मुलांना संस्कार नसतील ना, नीट ऐका बरं का, वाक्य नीट ऐका. तुमच्याकडे धन दौलत आहे, पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, तुमची मुलं लाखोनं करोडोनं पैसे कमवतात, नीट ऐका. पण ती जर तुम्हाला सांभाळत नसतील तर त्या पैशाला जाळायचं. म्हणून एक वेळ महिला मंडळ नीट ऐका, मुलगा चांगल्या कामावर आहे असू द्या, तुम्हाला वाटतं की माझ्या मुलाने करोडोचे लाखोचे बंगले बांधावेत, पण तुमचा मुलगा करोडोचं लाखोचं बंगलं बांधतील, नक्की बांधतील, मी गॅरंटी देते. पण त्यांना जर संस्कार नसतील ना तर त्या बंगल्यात तुम्ही असाल का नाही याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. पण तुमच्या मुलांनी करोडोचे बंगले बांधू न बांधू, पण परमार्थातली जी मंडळी आहेत ना, परमार्थातली मंडळी, संस्कारी मुलं करोडोचे बंगलं बांधतील न बांधतील, पण ही संस्कारी मुलं ज्या ठिकाणी असतील ना त्यांच्या सोबत त्यांचे मायबाप असतील याची गॅरंटी मी देते. म्हणून महत्वाचं काय मुलांना द्यायची गरज आहे? संस्कार, परमार्थाची आवड, आपला धर्म. महत्वाचं काय जपला पाहिजे? अहो कौतुक वाटतं मला अशा मुलांचं. इथं आल्यावर मी बघितलं काय आमच्या भागात बघायला गेलं ना महाराज, आजची तरुण मुलं बर्बाद झाली, बर्बाद. व्यसनाच्या अधीन आहेत, अंधश्रद्धेच्या अधीन आहेत, एकतर्फी प्रेमाच्या अधीन आहेत. आजची पिढी बर्बाद झाली. संप्रदाय, परमार्थ, आपला धर्म त्यांना महाराज काडी मात्र पडलेलं. पण हिथं आल्यावर महाराज बघितलं, कौतुक वाटतं अशा मुलांचं की जी मुलं दत्त जयंतीसाठी धावपळ करतात, ज्या मुलांच्या मनामध्ये आशा आहे की आपला सोहळा चांगला साजरा व्हावा. आपल्या महाराज पंक्तीमध्ये जेवायला बसली ना की मुलं धावत धावत जातात, भाजी आणतात, भात वाढतात आणि महाराज धावत धावत सगळी कामं करतात. कौतुक वाटतं अशा मुलांचं. महाराज जी मुलं रात्रंदिवस झोपत नाहीत, अख्खी महाराज गाव जेवण करून जातो, पण महाराज ही आमची मुलं काय राहतात? उपाशी राहतात. कौतुक वाटतं अशा मुलांचं की ज्यांच्या करता आपल्या संप्रदायाबद्दल, आपल्या धर्माबद्दल, आपल्या गावाबद्दल प्रेम आहे. कौतुक वाटलं पाहिजे अशा मुलांचं, यांच्या करता महाराज कौतुक केलं पाहिजे. अशी मुलं महाराज बघायला मिळत. आत्ताच्या मुलांना काही नाही पडलं. आत्ताची पिढी हिथं महाराज सगळ्यांच्या जर बघितलं ना, सगळ्यात पुढे जर कोण आहे तर तरुण पिढी आहे. तरुण पिढीचा महाराज वृद्ध मंडळींचा तर वाटा आहेच, वृद्ध मंडळी पाया आहेत, पण कळस कुणाला बनायचे? तरुण मंडळींना. आणि तरुण मंडळींची मी आल्यापासून धावपळ बघते. आणि हिथं महाराज तू करतो का मी करतो असं एकजूटपणा हा महत्वाचा आहे. काय महत्वाचं आहे? एकजूट असणं, एकमेकाची ताकद बनणं. आणि खरंच कौतुक वाटतंय. नाहीतर आत्ताची पिढी महाराज झालंय काय? आत्ताची पिढी बर्बाद झाली, बर्बाद. अंधश्रद्धेच्या अधीन आहे, व्यसनाच्या अधीन आहे. आत्ताची पिढी एकतर्फी प्रेमाच्या अधीन आहे. तरुणांचा झाला कोळस, म्हाताऱ्यांना आले बाळस. तरुणांचा झाला कोळस, म्हाताऱ्यांना आलं बाळस. तरुणांचा झाला कोळस, म्हाताऱ्यांना आलं बाळस. तरुणांचा झालं कोळस, म्हाताऱ्यांना आलं बाळस. आत्ताची पिढी
अंधश्रद्धेच्या अधीन आहे. आत्ताच्या पिढीला आपला धर्म, आपला संप्रदाय, आपला गाव, आजकालच्या पिढीला याचं घेणं देणं नाही. आत्ताच्या पिढीला राष्ट्रभक्ती, देशभक्ती याची जर आठवण करून द्यायची असेल तर यांना शूरवीरांचे चरित्र ऐकण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्या जीवनामध्ये त्याचा उच्चार, त्याचा वापर आपल्या वागण्यामध्ये करण्याची गरज आहे. नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन उपयोग नाही, ते नाव आपल्या पोटात उतरता आलं पाहिजे. म्हणून राष्ट्रभक्तीची गरज आहे. उठ तरुणा जागा हो, उठ तरुणा जागा हो, राष्ट्रभक्तीचा धागा हो, राष्ट्रभक्तीचा धागा हो. म्हणून आजची तरुण पिढी येडी झाली. आजच्या तरुण पिढीला कळत नाही की आपलं रक्त कुणासाठी सांडावं. आजचा तरुण एकतर्फी प्रेमामध्ये नस कापतोय. आणि त्या वेशीवर जाऊन बघा, त्या बॉर्डरवर जाऊन बघा, माझा जवान अरे देशासाठी प्राण अर्पण करतोय रे, देशासाठी रक्त जाळतोय. त्या तरुणांसाठी जोरात टाळी. रक्त जाळायचंच आहे ना, जीव द्यायचाच आहे ना, त्या बॉर्डरवर जावा. अरे मरायचंच आहे ना, त्या देशासाठी मरा, त्या भारत मातेसाठी मरा. तरुणांचं झालं कोळस, म्हाताऱ्यांना आलं बाळस. 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 आजची तरुण पिढी काय झाली? अंधश्रद्धा, व्यसन. आता महाराज माणसाला जन्माला आलं ना, जन्माला आल्या आल्या दुधाची बाटली, शाळेत जाताना पाण्याची बाटली, कॉलेजला गेल्यावर बियरची बाटली, बियर दारूची बाटली, म्हातारपणी सलाईनची बाटली, आणि त्यांनी हाऊस नाही भेटली की महाराज मरताना रॉकेलची बाटली. बाटलीत आयुष्य गेलं. म्हणून प्रेम करायचंच असेल ना तर प्रेम कशाला म्हणायचं? प्रेमाला माझा विरोध, प्रेम करावं, पण प्रेम कशाला म्हणायचं? ऐका, जे माझ्या तुकोबारायांनी भगवंतावर केलं त्याला काय म्हणायचं? प्रेम. जे माझ्या सीतामाईनी रामावर केलं त्याला काय म्हणायचं? प्रेम. जे आपले आई वडील आपल्या मुलावर करतात त्याला काय म्हणायचं? प्रेम. आणि जे माझे जवान भारत मातेवर करतात त्याला म्हणायचं प्रेम. बस. दुसरं महाराज, या जगामध्ये सगळी पात्र स्वार्थी आहेत बरं का. कशी आहेत? स्वार्थी आहेत. कुणी सुद्धा महाराज आपलं. म्हणून या जगाच्या पाठीवर नाही, असू दे असू दे, बसा शांत बसा बाळांनो. नाही काय हितली मुलं सगळी चांगली आहेत बरं का. काय काय मुलं लय आगाऊ, लय वाईट महाराज. काय प्रश्न विचारतील सांगता येत. हितली बिचारी सगळी चांगली आहेत बरं का. नाही तर एक जण असंच महाराज किरतो ना, वळा 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 वळा. म्हणलं झालं काय? शांत बस. म्हणलं बसणार नाही. म्हणलं झालं काय? नाही म्हणलं महाराज मला एक प्रश्न पडलाय त्याचं उत्तर सांगा. म्हणलं कधी गप्प बसशील? मला उत्तर भेटल तेव्हा गप्प बसशील. म्हणलं ठीक आहे विचार बाबा. नाही म्हणलं माणूस दिवसातून एकदा का होईना एका पायावर कधी उभा राहतो? मी म्हणलं आता अवघड आहे. विचार केला मला काय जमलं. आता काय करावं काय करावं. म्हणलं नाही मला येत. म्हणलं काय राव महाराज, महाराज झालाय, कीर्तन करताय, तुम्हाला एवढं उत्तर येत नाही? म्हणलं नाही बाबा येत. सांग तूच. माणूस दिवसातून एकदा का होईना एका पायावर कधी उभा राहतो? मी म्हटलं कधी? तो म्हटला चटी घालताना. महाराज ही पोरं काय प्रश्न विचारतील सांगू शकत?
अहो एक जण तर एवढा आगाव, हितली सगळी गुणी आहेत बर का. एक जण तर एवढा आगाव महाराज. आम्ही असंच कीर्तनाला गेलो. आता आमच्या सोबत महाराज लोक आली, हे नाही बर का, महाराज लोक दोघ जण आलेली. आता ती दोघं आली, त्यांना तहान लागली, बसलेली. काय पोराच्या मनात आलं, आतमध्ये गेलं आणि महाराज तांब्या भरून ताक आणलं, महाराजांना आणून दिलं. महाराजाला पण तहान लागलेली, महाराज गट्टा 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 पिलं. आता एक ताकाचा तांब्या पिलं, दुसरा पण आणून दिला. महाराज ती महाराज आहे ना 3-4 तांबे गटा गटा पिलं. आणि नंतर पोराला विचारलं, होय रे बाळा, नव तुझ्या घरात ताक कोणी पित नाही का? म्हटलं पितात की. मग मला का ताक आणून दिलं? नाही म्हणला महाराज, कालच आमच्या ताकात मेलेला उंदीर पडलेला. महाराजांना उलटी व्हायची बारी. महाराजांना एवढा राग आला, हातातला तांब्या होता दगडावर चापटला. तांब्याचं तुकडं. पोरग लागलं बोंबलाय, मम्मी. आई लगेच पळतच. महाराजांनी आपल्या संडासाचा तांब्या फोडला. महाराज ही पोर लय वाईट महाराज. त्यांना पण बिचारांना काय करायचं, शाळेनं एवढी वैतागली. आई बापांना महाराज सवय मुलाला घालायचं कुठल्या शाळेत, इंग्लिश मीडियम का, मराठी काय टोचती. अहो मातृभाषा आहे, अभिमान पाहिजे. मराठी भाषा महाराज वळवल तशी वळती. कशी? महिला मंडळ तिकडे लक्ष द्या. देवासमोर दिवा लावता का? दिवा मुद्दाम पुरुष मंडळांना विचारलं नाही, कारण हे दिवे लावतात. बघा मराठी शब्द कसा ओळखतो. तसं महाराज पोरं एवढी वैतागली आणि ते इंग्लिश मीडियम एवढं कन्फ्युजन झालं, पोरं शाळेतच जायला नको म्हण. एक जण तर इतकं वैतागलं काय करावं. 10-15 दिवस शाळेत काय गेलं. शेवटी त्याची मॅडमच घरी आली. आता मॅडम घरी आलेली दिसल्याबरोबर आजा म्हणला, पप्प्या लप तुझी मॅडम आली. पप्प्या म्हणला, आजाला तुम्हीच लपा, मी मॅडमला सांगितले आमचं म्हातारं मेलंय, मी काय महिनाभर येणार. असली महाराज नातवंड. त्यांची काय चुकी महाराज. ती एवढं कन्फ्युज झालं. इंग्लिश मीडियम नको त्यांना महाराज. त्यांचं वय सुद्धा नाही, त्यांचं वजन पण नाही, त्याच्या डबल स्कूल बॅग म्हणायचं, दप्तर नाही. इंग्लिश मीडियम बॅग महाराज, त्यांचा जीव पण नाही. आणि त्याच्यात त्याला मम्मीला पप्पा म्हणतोय, पप्पाला मम्मी म्हणतोय. एवढं येडं झालं. मी एक जणाची अशीच घरी गेली आणि पोरग बाहेर होतं. त्याला म्हणलं, पप्पा काय करतात? म्हणलं स्वयंपाक करतात. म्हणलं मम्मी काय करती? म्हणलं दाढी करती. मम्मीला पप्पा म्हणायचं आणि पप्पाला मम्मी. कन्फ्यूज झालं ना. तसं महाराज पोरांना अजिबात महाराज एवढं त्यांच्यावर लोड टाकू, इंग्लिश मीडियमला जावं असं काय. फक्त महाराज आपल्या मुलांना कसं बनवा, संस्कारी आणि मोठ्यांचा आदर करणारी हवीत. मग बघा जागेवर या. जन्माला येण्याच्या अगोदर दुःख आहे, जन्माला येताना किती दुःख आहे. 9 मास कष्टला असी, 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्मजाळ, तुझी मान अडकली, आकांतु जननी हे दुःखी दाही मुकलली. बघा आपण जन्माला येताना आपल्याला दवाखान्यात पळावं लागतं. डॉक्टर लगेच म्हणतात मूल आडवं झालंय, ऑपरेशन करावं लागेल. कोण पाहिजे? आई पाहिजे की मूल पाहिजे? तुम्हाला कोण पाहिजे? बोला. आंबवडे. दोन्ही कसं शक्य? एकच. आई पाहिजे की मूल पाहिजे? दोन्ही पाहिजे असतं तर वाचवता आलं असतं ना. आई पाहिजे की मूल पाहिजे? बोला. काय पाहिजे? लोकी म्हणतो आई पाहिजे. माल बिघडला तरी चालेल, कारखाना बंद पडता कामा नये. बघा ना लगेच काय म्हणतो कोण पाहिजे. म्हणजे हिथं पण आपली गॅरंटी नाही की आपण जन्माला येणार आहे का नाही ते.
मग बघा, जन्माला येण्याच्या अगोदर दुःख आहे, जन्माला येताना दुःख आहे, आणि जन्माला आल्यावर किती दुःख आहे हो. जन्माला आल्यावर बघा, आपल्याला उलट काय टांगते ती, आपली टाळू काय भरते ती, आपला मुटकुळा काय काढते ती. काय म्हणतात इकडं मुटकुळा, माहितीये का? नाही माहिती. नाही, भागाभागात फरक. उलट टांगतात का जन्माला आल्यावर लहान मुलाला? नाही, भागाभागात फरक असतो बरं का. आमच्याकडं कसं आहे, आमच्याकडं मेल्यानंतर माणसं जाळतात, तुमच्या इकडं आदल्या दिवशी. काय काय जण म्हणतील महाराज आदल्या दिवशीच. तसं बघा, भागाभागात फरक असतो. मुटकळ्या काढतात, ती लहान मुलं म्हणतं, आणि त्याच्यात पण त्याला आंघोळ घालायस त्या 80 वर्षाची म्हातारी, कातड राट झालेली म्हातारी म्हणती, सुनबाई नको लय गार पाणी टाकू, असू दे. तो सुलूक कडक पाणी ते पोराच्या अंगावर तांब्या 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 तांब्या. ती पोरग बोंबलून लाल भडक होत. पण ह्या सोडत ऐ बचत गट अजिबात सोडत नाही. त्या तांब्या 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 तांब्या. आणि महाराज ती पोरग बोंबलून बोंबलून झोपत. काय होतं, गरम गरम पाण्यानं काय होतं, झोपतं. आणि म्हातारी म्हणती, बघितलं का गरम पाण्याचा परताप, कसं पोरग झोपलं. आता गरम पाण्यानं झोपले का बोंबलून झोपलंय. अवघड आहे महाराज. मग जन्माला आल्यावर सुद्धा दुःख आहे. मग तुम्ही म्हणसाल महाराज जन्माला येताना दुःख आहे, जन्माला आल्यावर दुःख आहे. मग जन्माचं दुःख आहे, मग त्याच्यापेक्षा मरणाचं दुःख बरं ना. का? कारण मरणाचं दुःख कसं आहे, हजार इंगळ्या डसल्याचं दुःख आहे. जन्मापेक्षा काय म्हणते मी, मरणाही पेक्षा भयंकर दुःख असेल ते कशाचं आहे, जन्माचं. मरणाचं दुःख काहीच नाही, तरी पण माणसाला मरू वाटतं का हो? अय वाटतं का मरू? काय काय जण नुसती धमकी देतात, मी आत्महत्या करील, मी फाशी घेईल, मी विहिरीतून टाकील. कोण जर म्हणलं ना विहिरीतून टाकील, त्याला म्हणायचं चल मी टाकाल, तू ती येणार. माणसाला मरू वाटत नाही. एक जण असंच आमच्या शेजारची म्हातारी, एका हातात कंदील एका हातात काठी टेकवत निघाली. मी म्हटलं आजी सगळीकडे अंधार आहे, कुठं निघाला? म्हणली सुनालाही ताप देते, त्या पोरं वरडते, ती जाते आपली कुठंतरी मरती. मी म्हणलं आजी मराई निघालाय आणि कंदील कशाला? ती म्हणाली असू दे, चुकाट्याचं भे असतो. म्हणजे माणसाला मरू वाटत नाही. मग मरणाचं दुःख आहे, पण कधी ना कधीतरी मरावं. मग तुम्ही म्हणसाल महाराज माणसाचा जन्म परत आहे का? मिळेल माणसाचा जन्म? तुम्ही म्हणसाल महाराज ज्या मुख्यमंत्री आमदार खासदार पुढारी यांनी पैसे कमवलं, पैसा खाल्ला आणि परत गेले, मग यांनी जर पैसा दिला तर माणसाचा जन्म मिळेल का? बोला, पैसा देऊन माणसाचा जन्म मिळेल? अहो पैशाने जर माणसाचा जन्म मिळत असता तर आता मेलेली आमदार खासदार पुढारी मुख्यमंत्री सगळी जन्माला आली असती, पुन्हा गवळ हाणला असतं, पुन्हा मिली असती. पण आपल्या महाराष्ट्रात पैसेवाल्याला किंमत नाही. नाही होत आरती पैसेवाल्याची, आरती होते कुणाची? साधू संतांची. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत म्हणू वेदला माझा. आरती ज्ञानराजा, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु दामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा. आरती तुकारामा. आरती कुणाची होते? एका बाजूला डोंगर ठेवा का पैसेवाल्याची झाली हो का कुणी आरती? लय मोठा पंतप्रधान पैसेवाला आहे, पंतप्रधानाची करतो का कोण आरती? जय दे आरती पंतप्रधानाची, धन्य घोटाळा प्रकरणाची. लय मोठा टाटा बिर्ला आहे, टाटा बिर्लाची करतो का कोण आरती? तुमच्या गावात जय देव जय देव जय टाटा बिर्ला, पैशाच्या बाबतीत एकटाच उरला. आरती होत, आरती कुणाची होते? साधू संतांची. म्हणून महाराज देवानं हा देह दिलाय, आपल्याला चुकून मिळालाय. कसा? मग एवढ्या प्रकारचं दुःख आहे, पण तुकाराम महाराज म्हणतात की आमच्या जवळ दुःख येऊ शकत, आणि दुःख आलं तरी काय होतं? अभंगाचं पहिलं चरण. दैन्य दुःख आमान येता जवळी, दैन्य दुःख आमान
लोटांगणी सर्व सुख ये माने लोटांगणी माने आपला टाइम होऊन गेलेला आहे बघा. 10च मिनिटं मी घेणार आहे. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात की दैन्य दुःख आम्हा न येती जवळी. कशामुळे आमच्या जवळ दुःख येऊ शकत नाही, आमच्या जवळ सुख येतात. कशामुळं? भगवंताला आम्ही माझं म्हणतोय म्हणून सुख कशी येतात, मानापानाने येतात, लोटांगण घालत येतात. म्हणून महाराज अख्ख्या कीर्तनातून नीट ऐका, इकडे सगळ्यांनी लक्ष द्या बरं का. अख्ख्या कीर्तनातून तुम्हाला काही घेता आलं नाही तरी चालेल. नीट ऐका, अख्खं कीर्तन तुमच्या डोक्यावरून गेलं तरी, नाहीतर असं पण करू नका बरं का. महाराज 2 तास बुंबलून मेला पण सगळं कीर्तन डोक्यावरनं, असं काय करू नका बरं का. 2 गोष्टी जाता जात्या माझ्या लक्षात घ्या. या जगाच्या पाठीवर सगळं काही बदलेल पण तुम्ही तुमच्या मुलांना दिलेले संस्कार बदलणार. आणि या निसर्गाचा एक नियम आहे, जसं पेरल तसं, जसं करावं तसं भरावं लागतं. बघा, तुमच्या मुलांना संस्कार द्या, संस्कार द्या हे मी का म्हणते, कारण महाराज किंमत या जागेला आहे, किंमत परमार्थाला आहे आणि किंमत आपल्या धर्माला आहे. नीट ऐका, मुलं डीजे समोरही नाचतात, मुलं हितही बोला, डीजे समोर नाचतात मुलं. डीजे समोर नाचणाऱ्या मुलांना माझा विरोध, नाचू द्या, एन्जॉय करायच्या वेळेस एन्जॉय करता आलं पण महाराज हित पण नाचता आलं पाहिजे ना. हित नाचतात का मुलं? आताच्या मुलांना हित नाचायला काय वाटते? लाज वाटते. महाराज नाचायचंय ना का? किंमत या जागेला आहे. 2 मिनिटात सांगते. पाण्याची बॉटल आहे, बिस्लरी आहे, कंपनीमधनं बाहेर पडली, कंपनीमधनं उचलली आणि बॉटल महाराज टपरीवर ठेवली. कशावर ठेवली? टपरीवर. टपरीवर त्या बॉटलची किंमत किती रुपये हो? 10 रुपये. टपरीवरून उचलली, हॉटेलमध्ये ठेवली, हॉटेलमध्ये बॉटलची किंमत किती रुपये? 20 रुपये. 20 रुपये किंमत हॉटेलमध्ये. तीच बॉटल उचलली, एअरपोर्टवर ठेवली, विमानतळावर ठेवली. विमानतळावर त्या बॉटलची किंमत किती रुपये? 50 रुपये. किती रुपये? 50. टपरीवर 10 रुपये, हॉटेलमध्ये 20 रुपये आणि विमानतळावर किती रुपये? बॉटल तीच आहे का वेगळी आहे? सगळ्यांनी बोला. बॉटल तीच आहे पण जागा वेगळी आहे. किंमत कशाला आहे? बॉटलला आहे का जागेला आहे? जागेला आहे. मुलं डीजे समोरही नाचतात, मुलं हितही नाचतात. डीजे समोर नाचणाऱ्या मुलांचं मी सांगू शकत नाही पण परमार्थाच्या ठिकाणी नाचणारी मुलं आयुष्यात कधी वाया जाणार नाहीत याची गॅरंटी मी देते. इथं मुलांना संस्कार द्या. मुलं चांगली घडवायची असतील ना तर आई वडिलांच्या हातात आहे. आज महाराज मुलगा आईला आई म्हणायला तयार नाही, मुलगा बाबांना बाबा म्हणायला तयार नाही. आज महाराज मुलं सहज म्हणतात आमच्या बापाचं डोकं चालत नाही. अरे ज्या बापानं रक्ताचं पाणी केलं, तुला लहानाचं मोठं केलं, अरे उपाशी राहिला रे माझा बाप. आज महाराज वाईट वाटतं की आई सांगत आलेली असते, मुलाला वाटतं आईचं माझ्यावरती प्रेम आहे का? आई जवळ घेते, आई लाडाने जवळ घेते, आई मुका घेते, प्रेम करते. म्हणून आजकालच्या मुलांना वाटतं की माझ्या आईचंच माझ्यावरती प्रेम आहे. माझा बाबा, त्याला हृदयच नाही, माझ्या बाबाला मन नाही, माझा बाबा माझ्यावर प्रेम करू शकत नाही. आई सांगत आलेली असते, बाळा शाळेत जा, बाबा मारेल, बाळा अभ्यास कर, बाबा मारेल, बाळा असं करू नको, बाबा मारेल, बाळा तसं करू नको, बाबा मारेल, बाळा जेवण कर, बाबा मारेल, बाळा वाईट काम करू नको, बाबा मारेल, बाळा असं करू नको, बाबा मारेल. मुलाला वाटतं हा बाबा फक्त मला मारण्याकरताच जन्माला आलेला आहे. माझ्या बापाचं माझ्यावरती प्रेम, अरे वरून कठोर दिसतो रे माझा बाप, साधा सुद्धा रे माझा बाप, फाटक्या कपड्यामधले माझा बाप, पण माझा बाप माती जरी त्याच्या अंगाला लागली असली ना तर मातीशी नाळ जोडलेला आहे माझा बाप. ना माझ्या बापाला रडता येतं कुणाच्या समोर, ना आपलं दुःख कुणाला सांगता येतं, ना आपल्या व्यथा कुणाला सांगता येतात. माझा बाप महाराज मुलगा जर आजारी पडला ना तर उशाला रडत रडत बसणारी आई सगळ्यांना दिसते. आई दाखवते, आई व्यक्त करते म्हणून आई सगळ्यांना दिसते. पण माझा बाप
बापाला माहित असतं माझ्या मुलाला कॅन्सर झालाय हो, माझा मुलगा जास्त दिवस जगणार नाही, काय करावं, कोणती जमीन विकावी म्हणजे त्यांची ट्रीटमेंट होईल, काय करावं, पुढचं कसं करावं, अशा आतोनात कष्टामध्ये एका खोलीमध्ये, अंधाऱ्या खोलीमध्ये रडत बसलेला माझा बाप कधी कोणाला दिसत नाही. अहो बाहेरून दगडासारखा आहे माझा बाप, बाहेरून नारळासारखा माझा बाप आहे, पण आत त्याचं पाणी नारळाप्रमाणे किती गोड आहे, त्याचं मन किती निर्मळ आहे, माझा बाप कधी कुणाला समजला नाही. कुणाला सांगावं दुःख, बायकोला सांगावं तर तिच्या समोर रडता येत नाही, तिला कसं सांगावं, आईला सांगावं तर माझी आई थकलेली आहे, आईला सांगता येत नाही, वडिलांना सांगावं माझ्या वडिलांचा हात थरथरतो, माझ्या वडिलांना उठता येत नाही, माझ्या वडिलांना झोपता येत नाही, माझा बाप थकलेला आहे, माझी व्यथा कुणाला सांगू, कुणाला सांगावं माझं दुःख. माझा बाप महाराज आतोनात कष्टामध्ये, नुसता बाप आपल्या घरामध्ये बसून असू द्यात, आपला बाप घरामध्ये झोपून असू द्यात, नवे नवे आपला बाप घरामध्ये नुसता पडून असू द्यात, त्या घराला मोठा आधार आहे, त्या घराकडे वाईट नजरेनं बघायची कोणाची हिम्मत होत नाही, कारण माझ्या घरामध्ये कोण जिवंत आहे, माझा बाप जिवंत आहे. माझा महाराज आपण म्हणत आलेलो असतो आमची कसरत तारेवरची आहे हो, तारेवरची कसरत आहे. अहो मी म्हणत नाही आमची कसरत तारेवरची आहे, बाप म्हणत असतो माझी कसरत कशाची आहे, तारेवरची आहे. माझ्या बापाची कसरत तारेवरची नाही हो, अहो तलवारीच्या धारेवरची आहे. माझा बाप तलवारीच्या धारीवरती खेळतो, सगळ्या कुटुंबाचं काय बनतो, ढाल बनतो, आणि सगळे वार आपल्या छातीवर घेतो, आपल्या पाठीवर घेतो. घराचा कणा म्हणजे माझा बाप आहे. माझा बाप कधी कुणाला समजला नाही हो, असा हा बाप कधीतरी त्याच्यासाठी डोळ्यातनं पाणी यावं. आयुष्यभर आईचं कौतुक गायलं जातं, आयुष्यभर आईसाठी गाणी म्हटली जातात, पण या माझ्या बापाला पुस्तकामध्ये सुद्धा श्यामची आई सगळ्यांना दिसते, पण पुस्तकामध्ये श्यामचा बाप कधी कोणाला दिसत नाही. अहो दिवसभर घरामध्ये कष्ट करणारी आई सगळ्यांना दिसते, एका दिवसाच्या जेवणाची सोय करणारी आई सगळ्यांना दिसते, पण जीवनभराच्या शिदोरीची सोय करणारा बाप कधी कुणाला दिसत मध्ये कैद केलं. बघा हा कार्यक्रम आपण एकदा झाला की परत पाहू शकतो का, पण आता महाराज कलियुगामध्ये एक सोपं साधन निघाले आणि त्याचं नाव काय, मोबाईल, युट्यूब. आणि खरं याचा एवढा फायदा आहे ना महाराज की माणसाला आता झाले काय, पहिलं कीर्तनासाठी लांब लांब जावं लागायचं, पण आता मोबाईल काढला की खिशातच काय चालू होतंय, कीर्तन. माणूस जागेवर बसलं की कीर्तन बघतोय, आणि अवघ्या थोड्याशा थोड्याशा वेळेत, अवघ्या छोट्याशा कालावधीत ज्या चॅनलने मोठं नाव केलं ते म्हणजे आमचं ओम साई क्रिएशन. सुंदर असं महाराज आता सगळीकडे धुमाकूळ घालतंय, सगळीकडे राडा करतंय असं ओम साई क्रिएशन या चॅनलवर आजचं हे कार्यक्रम झालेला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि तुमच्या अनेक कीर्तनाचे कार्यक्रम बघायचे असतील तर नक्की या चॅनलवरती बघा, ओम साई क्रिएशन. दादांचं धन्यवाद. आणि तुम्ही सर्वांनी बघा